सह्याद्री हा फक्त डोंगरांचा प्रदेश नाही, तर प्रत्येक भटक्याच्या मनात घर करून राहिलेली एक भावना आहे. इथल्या प्रत्येक वाटेला एक इतिहास आहे, प्रत्येक शिखराला एक कथा आहे आणि प्रत्येक प्रवास आयुष्यभरासाठी एक आठवण बनून जातो. आज आपण निघालो आहोत अशाच एका अद्भुत प्रवासावर हरिश्चंद्रगडाच्या दिशेने. रस्ता किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही, त्या प्रवासात काय अनुभवलं हेच खरं. मी मनीष आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ मनीष. अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं एक छोटंसं पण मनाला भुरळ घालणारं गाव. हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या अनेक वाट्यांपैकी ही वाट सर्वात सोपी मानली जाते, पण सौंदर्याच्या बाबतीत ती कुठेही कमी नाही. आणि समोर दिसलं हरिश्चंद्रगडाच्या प्रवासाचं स्वागत करणारं हे प्रवेशद्वार. याच्या पुढे प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जाणारं होतं. मनात उत्सुकता होती, चेहऱ्यावर समाधान होतं आणि नजरा फक्त गड शोधत होत्या. सुरुवातीच्या दगडी पायऱ्या सोडल्यावर प्रत्येक पाऊल पुढे जाताना मागे राहत होतं शहराचं आयुष्य आणि जवळ येत होता सह्याद्री. इथे चालताना घाई करून उपयोग नसतो, कारण सह्याद्री तो फक्त चालणाऱ्यांनाच त्यांचं खरं रूप दाखवतो. आता आपण हरिश्चंद्रगडावर निघालोय. ही मान्सून हाऊस बघायला आपण जाऊया हरिश्चंद्रगड. वाऱ्याची सळसळ, झाडामधून येणारा मंद प्रकाश आणि पायाखाली जाणवणारी माती. या वाटेवर चालताना वेळ कधी पुढे सरकतो हे कळतच नाही. प्रवासाचं खरं सौंदर्य गंतव्यस्थानी नसतं, तर त्या प्रत्येक पावलात असतं जे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातं. आतापर्यंतची वाट शांत होती, पण पुढे सह्याद्रीचं खरं आव्हान आमची वाट पाहत होतं. शिडी, ट्रॅव्हर्स आणि ढगांच्या राज्यात घेऊन जाणारा हरिश्चंद्रगड. चला पुढे जाऊया. आणि अखेर समोर आली हरिश्चंद्रगडाची प्रसिद्ध सीडी. दिसायला साधी, पण प्रत्येक ट्रेकरच्या आठवणीत कायम राहणारी. हात रेलिंगवर, नजर पुढच्या पायरीवर आणि मनात फक्त एकच विचार, आता गड फार दूर नाही.
मित्रांनो आपण हाफवे आलोत. तिथे आता नवीन पायऱ्या टाकल्यात बघा. ह्याच्या आधी आम्ही 3 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा काही नव्हतं, ते असं वाट होती. पण आता नवीन पायऱ्या टाकल्यात, वरती पण आहेत. पण ह्याचं पूर्ण आता कमर्शियलायझेशन केलेलं आहे. ठीक आहे, काही फॅमिलीसाठी मस्त आहे. पण जे लोक खरंच ट्रेकर असतील त्यांनी ह्या रस्त्याने यायचंच नाही. एकदम इझिएस्ट लहान मुलांसाठी रस्ता आहे. चला. प्रत्येक पायरी चढताना खाली पाहण्यापेक्षा पुढे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं. कदाचित आयुष्यही असंच असावं, एक एक पाऊल, एक एक अनुभव आणि हळूहळू गाठलेलं शिखर. सह्याद्रीची एक गोष्ट मला नेहमी आवडते. तो प्रत्येक भटक्याची परीक्षा घेतो, पण ती ताकदीची नसते, ती संयमाची असते. जसं जसं आपण पुढे चालत जातो तसं तसं सभोवतालचं जग मागे पडत होतं आणि समोर उलगडत होता निसर्गाचा एक वेगळाच अध्याय. मित्रांनो, हे आहे पचनई गाव. इथून आपला ट्रेक सुरू झालेला आणि आता आपण ऑलमोस्ट अर्ध्यापर्यंत येऊन पोहोचलो. हा जो रूट आहे पचनईचा, हा सगळ्यात सोपा रूट मानला जातो हरिश्चंद्रगड चढण्यासाठी. त्यामुळे ह्या रूटने खूप गर्दी असते. समोर बघा किती मोठा ट्रॅव्हर्स आहे. पूर्ण हा डोंगर ओलांडून आपल्याला वर जायचं. शिडी मागे पडली होती आणि आता सुरू झाला होता हरिश्चंद्रगडाचा सर्वात रोमांचिक टप्पा. एका बाजूला उंच कातळ, दुसऱ्या बाजूला खोल दरी. अशा वाटांवर चालताना भीती आणि आनंद दोघंही एकाच वेळी सोबत चालत असतात.
ही वाट अवघड वाटत नाही, पण प्रत्येक चढ, प्रत्येक वळण आपल्याला एक गोष्ट शिकवतं. शिखर गाठण्याची घाई करू नका, प्रवास अनुभवायला शिका. काफ़ी दूर चल के आने के बाद ठंडा वातावरण होने के बावजूद अच्छा खासा पसीना निकल रहा है. ये देखो शकल हमारे ट्रेकर्स के. और मजा आ रहा है. मज़ा तो है, वातावरण इतना. दिखेगा कुछ नहीं दिखेगा, सब क्लाउड आ गया. थोड़ा सा और बचा है क्या? कितना बचा ब्रदर? आ गया अपन ऑलमोस्ट टॉप पे. पर चलना भी. तो हमने अभी यहाँ पे पानी ब्रेक लिया है. थोड़ा पानी पियेंगे एक एक शिप, उसके बाद आगे बढ़ेंगे. तो चलो. आता ढग जवळ येत होते आणि त्याच्या पलीकडे हरिश्चंद्रगड आमची वाट पाहत उभा होता. गडाच्या वर आल्यावर आपल्याला काही छोटी मंदिरं दिसतात आणि बाजूला अशी राहण्याची सोय असलेली भरपूर सारे हॉटेल्स आहेत. आणि समोर बघू शकता तुम्ही हे आहे अगदी प्राचीन असं शिवमंदिर. तर चला बघूया. हरिश्चंद्रगड म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो कोकण कडा. जगभरातील भटक्यांना आकर्षित करणारा सह्याद्रीचा मुकुट. आमची पावलं आता त्याच दिशेने चालत होती. आपण हरिश्चंद्रगडावर आहे. पूर्णपणे ढग आलेली आहेत, त्यामुळे क्लाउड दिसतील की नाही माहीत नाही. कोकण कडाकडे चाललोय आपण. मोठ्या अपेक्षेने आम्ही कोकण कड्यावर पोहोचलो, पण समोर फक्त ढग. दरी कुठे आहे हे सुद्धा कळत नव्हतं. क्षणभर निराशा झाली. सध्याचा कोकण कड्याचा हा असा नजारा आहे. खाली आपल्याला काहीच दिसत नाहीये. हे बघा, पूर्ण धुकं आहे, ढग आलेली आहेत. खालचा काहीच व्ह्यू दिसत नाही. 10 फुटाचं पण दिसत नाहीये, एवढं ढग आले. पण सह्याद्रीची एक सवय आहे, तो कधीच घाई करत नाही. आणि जो संयम ठेवतो त्याला तो नेहमी त्याचं सर्वोत्तम रूप दाखवतो.
हा तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडावर आपण आलोय आणि आपण आलो तो प्री मान्सून क्लाउड बघायला. ते काय आपल्याला भेटले नाही, पोपट झाला आपला. पण वातावरण एवढं सुंदर आहे, सर्वत्र ढगच ढग आहे आणि त्यामुळे पूर्ण शरीर ओलचिंब झालं आहे, घाम अजिबात नाही. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. आता आपण चाललो आहे हरिश्चंद्रेश्वर टेम्पल बघायला आणि तिथेच एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये आहे केदारेश्वर. तर चला बघूया हरिश्चंद्रेश्वर. हजारो वर्ष सह्याद्रीच्या वाऱ्याला, पावसाला आणि काळालाही ताठ उभं राहिलेलं हे मंदिर आजही इतिहास शांतपणे सांगत उभं आहे. हर हर महादेव.
मित्रांनो, आता आपण हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेतले आणि आता आपण खाली जाऊया. खाली एक गुफा आहे, तिथे केदारेश्वर आहे. केदारेश्वरांचं दर्शन घेऊया. तर ही गुफा आहे आणि इथे आहे केदारेश्वर मंदिर. तर आता आपण ह्या मंदिरात जाऊन बघूया आतमध्ये आपल्याला काय मिळतं. हे केदारेश्वरचं मंदिर आहे. हे केदारेश्वरची पिंड. इथे तुम्ही बघाल आता पाणी नाही आहे, पण पावसामध्ये जवळपास कमरे एवढं पाणी असतं. तर हे आहे केदारेश्वर. इथे 4 पिलर आहे, त्यातले 3 पडलेले आहेत आणि आता हा एकच पिलर उभा आहे. तर अशी मान्यता आहे की हा पिलर पडला की जग बुडी होईल. इथे बघू शकता, इथे छानसं असं नक्षीकाम आहे आणि हे छत सुंदरसं. अशा प्रकारे हे आहे केदारेश्वर मंदिर. आम्ही दर्शन घेतलं आणि मनात एकच प्रार्थना केली, निसर्गाचं ते अप्रतिम रूप आज एकदा तरी दाखव. सह्याद्रीची खरी जादू त्याच्या उंचीत नाही, तर तो योग्य क्षणाची वाट पाहायला शिकवतो यात आहे. आणि आज आम्हीही तीच वाट पाहत होतो. आणि तो क्षण शेवटी आला, ज्याची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो. समोर उभा होता सह्याद्रीचा राजा, हरिश्चंद्रगडावरचा कोकण कडा. आज एक गोष्ट पुन्हा शिकलो, निसर्ग घाई करणाऱ्यांना नाही, तर संयम ठेवणाऱ्यांना त्याचं सर्वोत्तम रूप दाखवतो. परतीची वाट तीच होती, पण मन पूर्ण बदललं होतं. हरिश्चंद्रगड फक्त एक ट्रेक नव्हता, तो एक अनुभव होता. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर या भटकंतीत सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी मनीष आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ मनीष. पुन्हा भेटूया सह्याद्रीच्या आणखी एका नव्या वाटेवर. तोपर्यंत भटका, निसर्ग जपा आणि आठवणी गोळा करत राहा. जय शिवराय. धन्यवाद.